कोकणच्या राजकारणात सध्या एक मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत। उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केलेला नेता आता भाजपच्या गळाला लागणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। या नेत्याच्या एका निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला, तर आता त्याच निर्णयामुळे शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार का? त्याच्या आगमनामुळे मंत्री उदय सामंत यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान निर्माण होणार का? आणि या संपूर्ण घडामोडींमध्ये मंत्री नितेश राणे यांची नेमकी भूमिका काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी। राज्यात सध्या 17 जागांसाठी विधान परिषद निवडणुका होत आहेत। मात्र मतदान होण्यापूर्वीच काही ठिकाणी महायुतीने मोठे यश मिळवले आहे। त्यामधील सर्वात चर्चेची जागा म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ। या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाकरे गटाचे नेते बाळ माने मैदानात होते। मात्र ऐनवेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली। बाळ माने यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांनी तात्काळ त्यांची पक्षातून हकालपट्टी केली। पण यानंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले, कारण बाळ माने यांची पुढची राजकीय वाटचाल नेमकी कुठे असणार याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले। या चर्चांना अधिक बळ मिळाले ते मंत्री नितेश राणे यांच्या सोबत बाळ माने दिसल्यानंतर। निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर दोघे एकत्र दिसले, त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यानंतर भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की बाळ माने यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। विशेष म्हणजे हा प्रवेश केवळ ठाकरे गटासाठीच नव्हे, तर शिंदे गटासाठीही डोकेदुखी ठरू शकते। या मागचं कारण म्हणजे बाळ माने आणि मंत्री उदय सामंत यांच्यातील जुना राजकीय संघर्ष। दोन्ही नेते अनेक वर्षांपासून एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात। 2024च्या विधानसभा निवडणुकीतही दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते। राजकीय निरीक्षकांच्या मते जर बाळ माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांच्या प्रभावाला एक पर्याय उभा राहू शकतो। त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे बाळ माने यांचे भाजपशी जुने संबंध आहेत। ते पूर्वी भाजपमध्येच होते, नंतर राजकीय परिस्थिती बदलत गेली आणि ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले। पक्षाने त्यांना उपनेतेपदाची जबाबदारी देखील दिली होती। मात्र आता परिस्थिती पुन्हा बदलताना दिसत आहे। अलीकडेच बाळ माने आणि नितेश राणे हे खासगी विमानातून एकत्र रत्नागिरीत आल्याची माहिती समोर आली। त्यानंतर मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याच्या बातम्याही राजकीय वर्तुळात फिरत आहेत। जर हा प्रवेश प्रत्यक्षात झाला तर कोकणातील राजकारणात नवीन समीकरणे तयार होऊ शकतात। ठाकरे गटाची ताकद कमी होण्याबरोबरच भाजपला जिल्ह्यात स्वतंत्र राजकीय बळ मिळू शकते। तसेच मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटावरही त्याचा अप्रत्यक्ष दबाव निर्माण होऊ शकतो। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे मौनही चर्चेचा विषय ठरत आहे। या घडामोडींची त्यांना आधीपासूनच कल्पना होती का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे। मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। सध्या या सर्व गोष्टी राजकीय चर्चा पुरत्याच मर्यादित आहेत। बाळ माने स्वतः कोणती भूमिका घेतात आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा काय असते, यावर अनेक प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत। तर मित्रांनो, कोकणच्या राजकारणात सुरू असलेल्या या घडामोडी आगामी काळात आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे। बाळ माने खरोखर भाजपमध्ये प्रवेश करणार का? त्यांच्या आगमनामुळे उदय सामंत यांच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होणार का? आणि या सर्व घडामोडींमध्ये नितेश राणे यांचा पुढचा डाव काय असेल? तुम्हाला काय वाटतं? बाळ माने यांचा संभाव्य भाजप प्रवेश कोकणच्या राजकारणाला नवं वळण देईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।